शहाजी राजेंचे पुत्र, गोर गरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझा मानाचा मुजरा. आजच्या माझ्या विषयाचे नाव आहे शिवरायांचे पराक्रम व शिकवणूक. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एक तेजस्वी ताराचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊ बाळ शिवबाला रामकृष्णाची गोष्टी सांगत जिजाऊच्या संस्कारांनी बाळ शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडसवारी व राजनीतीचे शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेवांकडून घेत होते. जिजाऊने शिवरायाच्या हृदयात स्वराज्य स्थापनेची ज्योत प्रज्वलित केली. म्हणून मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या 14व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवला. स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला, प्रतापगड जिंकले. शिवरायांच्या स्वराज्याकडे आगेकूच चालू असतानाच 1659 साली अफजल खानाच्या रूपात स्वराज्यावर एक मोठे संकट आले. तो चिंतातुर होता. आता महाराजांचं काय होणार? गडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरवले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता धिप्पाड असा अफजल खान शिवरायांना ठार करण्यासाठी बगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा फाटला अंगरखा, चिलखत त्याने वाचवले प्राण. चपळाईने राजाने खानाच्या पोटावर वाघनखाने केला वार. बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून संकटावर केली मात. शाहिस्ता खानाचं आक्रमण, पुरंदराचा तह, आग्र्यावरून सुटका अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्ती चातुराईने शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज निर्माण झाले. शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटा का असेना पण ते स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःची अस्तित्व निर्माण करा, तर जग तुमचा आदर करेल. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका. समोर संकट दिसले तर लढायचं. मरण आले तरी चालेल, शत्रूला शरण जाणार नाही की माघारी फिरायचे नाही. युद्धाच्या वेळी काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. परस्त्री माते समान ही शिकवण बोलणाऱ्याचे हात पाय तोडले जात होते. अशी कडक शिक्षा आजही झालीच पाहिजे. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हे शिवाजी महाराजांची शिकवण. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, शिवरायांच्या पराक्रमामुळे आपल्या फक्त मराठी साम्राज्यच नाही तर संपूर्ण भारताची शान वाढली आहे. शिवरायांचे विचार व शिकवणूक आपल्याला अंगीकारले पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. छोटे छोटे स्पर्धक